सह्याद्रीच्या कड्यांनी नेहमीच इतिहास रचलाय, मात्र आता नजर अथांग समुद्रावर आहे। मुंबईच्या किनारपट्टीवरून सुटलेलं हे विकासाचं जहाज साध्या बंदरावर थांबणार नाही, तर नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जगाच्या सागरी नकाशावर किंग व्हायला सज्ज झालाय। काय आहे हा मास्टर प्लॅन, पाहूयात या विशेष रिपोर्ट मध्ये। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते। महाराष्ट्राला 720 किलोमीटरची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे, मात्र या किनाऱ्याचा खरा बिझनेस आवाका आता कुठे जगासमोर येतोय। बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्याला देशाचं मॅरिटाईम हब बनवण्यासाठी कंबर कसली आहे। केवळ आश्वासने नाहीत, तर महायुती सरकारने पहिल्या 100 दिवसातच जहाज बांधणी आणि दुरुस्तीचं नवं धोरण लागू करून आपला इरादा स्पष्ट केलाय। नितेश राणे यांच्या या व्हिजन मध्ये सर्वात मोठा गेम चेंजर ठरणार आहे तो म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प। हे बंदर केवळ महाराष्ट्राचं नाही, तर जगातील आघाडीच्या बंदरांच्या पंगतीत जाऊन बसणार आहे। राज्यातील 48 छोट्या बंदरांचा कायापालट करण्याची जबाबदारी स्वतः राणेंनी उचलली आहे। तांत्रिक अडचणी दूर करून बंदरांना पुन्हा ऊर्जितावस्था देण्यावर त्यांचा भर आहे। केवळ माल वाहतूकच नाही, तर नितेश राणे यांनी प्रवाशांच्या सुखसोयींवरही लक्ष केंद्रित केलंय। मुंबई वॉटर मेट्रो यांसारख्या प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे, ट्रॅफिकच्या त्रासातून सुटका होणार आहे। विशेष म्हणजे पर्यावरणाचं भान राखत इलेक्ट्रिक बोटी आणि ग्रीन टेक्नॉलॉजी आणण्यासाठी ते स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांशी तांत्रिक बाबींविषयी चर्चा करत आहेत। भारतातलं सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र म्हणजे शिपयार्ड आता महाराष्ट्राच्या मातीत उभं राहणार आहे। यातून लाखो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे। नितेश राणे यांची ही धोरणात्मक झेप महाराष्ट्राला एक सक्षम आणि आधुनिक सागरी अर्थव्यवस्था म्हणून जगात ओळख मिळवून देईल, यात शंका नाही। केवळ केंद्राच्या धोरणांवर अवलंबून न राहता राज्याने स्वतःची नियमावली तयार करणं ही नितेश राणे यांची मोठी प्रशासकीय यशाची पावती आहे। नितेश राणे यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सागरावरही सत्ता गाजवणार आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।